श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, मी आज तुम्हाला गणेशाची सेवा ह्या 10 दिवसात कालपासून म्हणजे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीची 10 दिवसाची सेवा कशी करावी. कोणाच्यात 5 दिवसाचा असतो, कोणाचा 10 दिवसाचा असतो, कोणाचा 1.5 दिवसाचा असतो. तर ज्यांच्यात जितके दिवस आहे तेवढ्या दिवसात तुम्ही गणपतीची सेवा छोट्या छोट्या उपायाने करू शकता. तर आज काल गणेश चतुर्थी झाली, आपण मोदक वगैरे नैवेद्य झाला. आता आज रविवार आहे, तर रविवारी गणपतीला आपण मधाचा नैवेद्य किंवा गुळाचा नैवेद्य दाखवायचा. ते लक्ष्मी प्राप्तीचा योग खूप चांगला असतो. आज रविवार. उद्या सोमवारी आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि अक्षदा गणपतीच्या पायाशी व्हायच्या. असा उद्या सोमवारी आपण उपाय करू शकतो. मंगळवारी आपण मधाचा नैवेद्य दाखवायचा, लाल फूल अर्पण करायचं आणि मसूरची डाळ आपण त्याच्या पायाशी वाहू शकतो, असं मंगळवारी. आणि बुधवारी आपण त्यांना हिरवी पालेभाजी किंवा आपण हिरवी मिठाई भेटली तर असं आपण हिरव्या पालेभाजीचा किंवा हिरव्या मिठाईचा नैवेद्य दाखवू शकतो. आणि त्यांच्या पायाशी आपण 5 वेलच्या व्हायच्या आणि त्या 5 वेलच्या तशाच राहून द्यायच्या दिवसभर. आणि परत आपण संध्याकाळी 9 वाजता त्या वेलच्या 5 पुडीत बांधायच्या आणि ती पायापासली वेलची पुडी बांधून ती आपल्या लॉकरमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. ही एक आपण बुधवारी पूजा करू शकतो. गुरुवारी काय करायचं, तर गुरुवारी आपण त्यांना पिवळंच फूल अर्पण करायचं, हरभऱ्याची डाळ अर्पण करायची आणि आपण त्यांना पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा. हा गुरुवारी आपण उपाय करू शकतो. आणि शुक्रवारी आपण त्यांना लाल फुलच व्हायचं आणि त्यांना दही आणि साखर किंवा श्रीखंडाचा नैवेद्य दाखवायचा. हा गणपतीला खूप प्रिय असतो. आणि त्या दिवशी आपण त्यांच्या पायाशी तांदूळ वाहिले तरी चालतील. हा एक उपाय आपण शुक्रवारी करू शकतो. शनिवारी आपण त्यांना शेंगदाणे आणि सखडी साखर ह्याचा नैवेद्य आपण गणपतीला दाखवायचा. आणि त्या दिवशी आपण गणपतींच्या पायापाशी तीळ व्हायची. हा शनिवार उपाय. असा आपण हे 8 वाराचे रविवारपासून शनिवारपर्यंत मी तुम्हाला उपाय सांगितले. तर हे असे तुम्ही उपाय छोटे छोटे आपल्या घरी गणपती जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.